रामपुरीच बेस आहे. ठपाठपच्या ऐवजी सपासप गेम केला मजा असते. काढ काढ रामपुरी काढ. आईच्या गावातली 12च्या भावात. अरे रामपुरी नाही, रामपुरा आहे, रामपुरा. चलेगा मेरा रामपुरा, हो जाएगा काम पुरा. चल आता लवकर भोसकून टाक. 3 सेकंद आहेत तुझ्याकडे. 3, 2, 1. तू त्या रिक्षावाल्याला पैसे द्यायला विसरला नाहीस. तुला काय वाटलं? मला कळलं नाही तू त्या रिक्षाच्या सीटवर काय ठेवलंस ते. आणि तुझ्यातला चांगुलपणा तसाच राहणार असेल तर लहान होऊन फ्री आणि मनमोकळं जगायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. बोला आता काय करूयात? आता 1 मिनिट ना थांब. घरचं अन्न सोडून बाहेरचं खायचं, वेळ घालवायला म्हणून उगाच कुठेतरी फिरायचं. थोडक्यात आपल्याला पाहून सगळ्या जगाला प्रश्न पडू देत, पण आपल्याला आपली उत्तरं मिळतील असं सगळं करायचं. जी अरे माझा सेकंड. टायर हवंय. अच्छा ते हवंय. हो. तुला काय वाटलं? हा काय काय मला काय वाटलं? 1 मिनिट, तुला बाईचा टायर का हवाय? असंच मज्जा. दिवसली मज्जा. हा माझा हट्ट आहे. पुरव. कम ऑन. शमशेर सिंग. अजून मेकॅनिक म्हणूनच एवढे. हो का? हा थांबा. अहो पण इंजिन मध्ये फॉल्ट आहे, तुम्ही टायर कसला काढताय? तुम्हाला ॲक्युप्रेशर माहितीये का? ॲक्युप्रेशर हो. कसं पोटात दुखलं तर काय हाताची ही नस दाबायची, डोकं दुखायला लागलं तर या हाताची नस दाबायची की बरं वाटतं. तसं बॉडीमध्ये कुठेही बिघाड असलं तरी त्याचं उत्तर हातांमध्ये असतं. तसं गाडीच्या बॉडीच्या कुठल्याही पार्ट मध्ये बिघाड असलं तर उत्तर टायर मध्ये असतं. हो हो म्हणजे इथे मेकॅनिक तुम्ही आहे का मी? तुम्ही आहे. तुम्ही हा मग चला पाना वगैरे कुठे सांगा. हो आहे ना त्या बाजूला. हा करा मदत. काय बघताय नुसतं? हा हात पण तिकडे ठेव. हा तिकडे समोरच बघ. ए माझं टायर. ए माझं टायर. माझं टायर. आज कसलाही विचार करायचा नाहीये. ठरलंय ना? असं नाहीये ग, माझी नोकरी जाईल.
तुला सांगत होतो कोणतरी आपल्याला बघणार आणि प्रॉब्लेम होणार. आता यांनीच बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होणार. आदित्य तू लाज्जो नाहीयेस, शमशेर सिंग आहे. जा आणि भीड त्याला. असं म्हणतेस? हा जोशी सर, शमशेर सिंग पकडलं, रंगे हात पकडलं. ए रंगे हातवाल्या म्हाताऱ्या, हात लावलास ना तर तोच हात तोडून गळ्यात घालीन तुझ्या. ए काहीतरी बोलू नकोस हा. मी तुझ्या अंगाला हात पण लावलेला नाहीये. हात लावायचा विचारही करायचा नाही. हे बघ, रंगे हात पकडलं अशी म्हण आहे. म्हणजे आज मी तुमची चोरी पकडली. चोरी पकडली? हा. मला तर तोंडावरून तूच चोर वाटतोय. ए तोंड सांभाळून बोला. ए तू पण. हे बघ, मला तुझ्याशी बोलण्यात काडी मात्रही रस नाही. मला फक्त एवढंच सांग, आत्ता जो इथून पळाला तो आदित्य कश्यप होता की नाही? मी कशाला खोटं बोलेन? मी अगदी खरं बोलतेय. जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. असं कसं शक्य आहे? शक्य आहे. कदाचित ना हा आदित्य कश्यप आहे ना, तो माझ्या बॉयफ्रेंड सारखा दिसतो. जिथे जावं तिथे एक तरी माणूस त्याला आदित्य कश्यप म्हणून हाक मारतो. इथे जा आदित्य कश्यप, तिथे जा आदित्य कश्यप. या आदित्य कश्यपने ना डोक्याला शॉट दिलाय. माझ्याही डोक्याला तापच झालाय हा आदित्य कश्यप म्हणजे. नाही पण मला खात्री आहे इथून पळालेला तुझा बॉयफ्रेंड आदित्य कश्यपच होता. अपने पागलपंथी का हवाई जहाज कहाँ पर जाने वाला है? हवाई जहाज नाही, रेलगाडी. रेलगाडी म्हणजे? आता रिक्षानी स्टेशनला, तिथनं रेल्वेनी सीएसटी ला आणि तिथनं मग नरिमन पॉइंटला. नरिमन पॉइंट? येस. सही नाही आहे. नाही आदित्य चल रे. बघ तुला कोणीही पाहणार नाही आणि पाहिलं ना तरी ओळखणार नाही. सो डोंट वरी मिस्टर शहनशाह. ते शहनशाह काय आहे? ती स्टोरी मी तुला जाताना ट्रेन मध्ये सांगेन आरामात. सही आहे बघ. ट्रेन वगैरे. आदित्य अरे तू लोड घेऊ नकोस, उलट रिस्क घे. कारण लाईफ मध्ये मजा करायची असेल ना तर रिस्क घ्यायलाच हवी. हॉल नाही का दादरचा? तिकडचा माझा क्लायंट आहे, त्याला भेटायला मी नरिमन पॉइंटला चाललोय. दादरच्या क्लायंटला भेटायला नरिमन पॉइंटला? नशीब त्याने नरिमन पॉइंटला बोलवलं. त्याच्या मनात आलं ना तर तो मला लुधियानाला सुद्धा बोलवेल. लुधी? अरे तू तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको रे. महत्वाचं काय आहे की मी नरिमन पॉइंटला चाललोय, माझी मीटिंग आहे, तिथे मी जेवून येणार आहे, उशीर होईल. तेव्हा तू आणि आदित्य सुद्धा दोघे जेवून घ्या, माझी वाट बघू नका. जो बोले सो निहार. सत श्री अकाल. मी ना तुला खूप नीट ओळखते. काय झालं तुला? तुला फोबिया आहे का? का तुला तुला भीती वाटते का समुद्राची? अगं नाही ग, कुठे मी म्हणलो नाही. आदित्य रे चुके. म्हणजे यात लपवण्यासारखं किंवा लाजण्यासारखं काहीच नाहीये. मुलांनी रडायचं नाही किंवा मुलांनी कशालाही घाबरायचं नाही, ही सगळी मुलींची कामं आहे. असं उगाचच लहानपणी शिकवलं जातं आपल्याला. पण तसं काहीही नसतं. अरे माणूस होत आपण. प्रत्येकाला वेगवेगळ्या फिलिंग्स आहेत आणि प्रत्येकाला ते फिलिंग्स व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदित्य आठवणून मरणाची भीती नाही वाटत. पुन्हा एकदा तसंच मामांचा, कोणा जवळच्या व्यक्तीचा असा पुन्हा हात सुटेल की काय याची भीती जास्ती वाटते. घाबरू नको, कारण मी तुझा हात सोडणार नाही, कधीच नाही. चल उठ. सही. उठ उठ उठ. ऐक, उठ. इकडे बघ. सही. हे
बघ काही होत नाही. सही. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा चल बस. ए नाही नाही थांब, डोळे बंद कर. आता डीप ब्रीथ कर. ब्रीद इन, ब्रीद आउट. सई. सई, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? सही पहचानो. क्या मैं बंधू क्या बंधू? करतार सिंह बंधू, करतार सिंग संधू. ओके, अच्छा अच्छा, तुमचं नाव का? हा ठीक आहे, पटकन गाडी काढा ना, लवकर जायचंय आम्हाला. हा आदित्य. कोण होते सरदारजी का? अरे तो आपल्या कॅबचा ड्रायव्हर होता. कुठे पळून गेला काय माहिती. हे हा अर्धे शेंगदाणे घेऊन गेला. सॉरी हा मॅडम, मला जरा यायला उशीर झाला. कुठे जायचंय तुम्हाला? तुम्ही कोण? मी या कॅबचा ड्रायव्हर. एक मिनिट. हे कॅबचे ड्रायव्हर आहेत, मग ते कोण होते? करतार सिंग बंधू. बंधू? नाही नाही, करतार सिंग संधू. करतार सिंग संधू. त्यांनी ना पहिल्यांदा त्यांचं नाव काहीतरी चुकीचं सांगितलं, त्यामुळे मी सुद्धा चुकले. पण ना काहीतरी विचित्रच बडबड करत होता तो माणूस. झोलर होता बघ नक्की. ओळखीचं काय वाटत होतं? करणार नाहीये. सई, अगं माझ्या डोक्याची जागा आहे ना, त्यांनी आजचा दिवस खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. पण आपण दिवसभर केलेल्या वेडेपणानंतर शांत शहाण्यासारखं बसणं गरजेचं आहे. अगं मग तर माझी जागा परफेक्ट आहे. मी ठरवलेली जागा तुला आवडेल. मी ठरवलेली जागा तुला आवडेल. एक मिनिट. तू नक्की कुठल्या जागेबद्दल बोलतोयस? मी कशाला सांगू? कारण मला असं वाटतंय की आपण दोघे जण एकाच जागेबद्दल बोलतोय. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की तू माझ्या मनातलं ओळखलंस? ते तर त्या जागेवर पोचल्यावरच कळेल. कधी कसं झालं माझं मलाही कळलं नाही. पण आज तुझ्याबरोबर वेळेपणा केला आणि ते ओझं गळून गेलं. आणि त्या पांघरुणाखाली लपलेलं एक छोटस मूल बाहेर आलं. त्याच्याबरोबर धावत सुटलो मी वेड्यासारखा. आज मी पण खूप खुश आहे, कारण तुला तुझ्या आतमध्ये लपलेलं लहान मूल सापडलं. तुला तुझाच पण वेगळा असा रंग सापडला. तुला तुझ्या शहाणपणा इतकाच खराखुरा आणि हवाहवाचा वेडेपणा सापडला. अगं ते फलटणला गेलेत ना तुझ्या आईच्या त्या आत्या मावशी. ते वॉटर, तिथून यायला वेळ लागला असेल ना. आणि एवढ्या घाईत निघाले, त्यात त्यांची तब्येतही खराब होती त्या मावशींची. म्हणजे काहीतरी इमर्जन्सी वगैरे झालेली असेल. इमर्जन्सी नाही, अर्जन्सी असेल मम्माला त्यांची प्रॉपर्टी मिळवण्याची. सई, आता दिवसभर आपला एवढा छान गेलाय ना, आता शेवट असा कडू विचारांनी कशाला? सत्य. ब्लेस यू. अरे काय झालं, तू ओके आहेस ना? शिंकतोस काय एवढा? आपण गोळा खाण्याची रेस असतो ना. हो, पण तरी वाढलं. ठीक आहे, घरी जेवायला येतोस ना, एवढंच विचारायचं होतं. नाही येतो ना. असं कसं? अरे वा. चालू दे, तुझं काम चालू दे. हो. चला निघालं पाहिजे. हो, मामा सुद्धा वाट बघत असतील ना. हो, तू पण आराम कर बर का. आज खूपच अगदी दमछाक झाली ना. तू सुद्धा आराम कर. हो, आणि नीट जा. तू पण म्हणजे पोचलास की कळव, मेसेज कर. हो.
अगं हट्ट आहे ना तुझं, सांग ना. हट्ट माझा हट्ट आहे आईस्क्रीम. मला आईस्क्रीम खायची खूप इच्छा होती आत्ताच्या आत्ता. सई अगं आज ऑलरेडी आपण ते बर्फाचे गोळे वगैरे एवढं थंड एका नाही, दिवसात. ते मला काही माहिती नाही. तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येशील ना? काय आता वचन दिलंय ना तुझे हट्ट पुरवण्याचं, मग काय यावंच लागणार. आलोच. ओके मी वाट बघते. बाय. येते का इमर्जन्सी. अहो खरं सांगतो जीवन मरणाचा प्रश्न आहे. आईस्क्रीम नाही ना घेऊन गेलो तर जीव घेईल माझा. चल चल, आईस्क्रीम साठी असं कोणी करतं काय? हो तुम्हाला माझ्या आयुष्यातली मुलगी माहित नाहीये. प्लीज दादा मला मृत्यूच्या दाढेतून वाचवा. अच्छा अच्छा, दाढ दुखते बायकोची. करेक्ट. दाढ जुगणार, दाढी थोडी जुगणार बायकोची. खूप खूप दुखते. तुम्ही प्लीज आईस्क्रीम देता का? आधी तर सांगायचं ना, दाढेचा प्रॉब्लेम मोठा असतो. त्यात बायकोची दाढ दुखत असेल ना तर आपल्याला जास्त त्रास होतो. मला माहिती आहे ना. अगदीच. त्यात आमच्या हिची अक्कल दाढ लूज आहे. काय सांगता काय? अगदी हलती. तुम्ही द्या ना प्लीज हा आईस्क्रीम. देतो देतो. मोठा कप द्या. ब्लॅक करंट. वागण्या बोलण्यात काही बदल झालाय? पण लोकांच्या विचार करण्यातही काहीच बदल झाला नाहीये. माझं ठीक आहे, मी मुलगा आहे, तू मुलगी आहेस आणि तुझ्याबद्दल कोणी काही वेळाकडं बोललेलं मला नाही आवडणार. आदित्य अरे लोकांचे विचार बदलायचे असतील ना तर आधी आपण आपले विचार बदलायला हवे. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीही चुकीचं वागणार नाही हे माहिती आहे मला. आणि जर का आपल्या मनात काही खोट नसेल तर मग काय प्रॉब्लेम आहे? नाही तुझं अगदी बरोबर आहे, सगळं लॉजिकल आहे, पण मी नाही थांबू शकत. अरे आदित्य ऐक ना. चला मी निघतो. थँक्यू डॉक्टर. तू कुठे निघालास? अगं नाही नाही नाही, तू तू बस आधी, गोळी घे आणि आराम कर. सई तू बस बस खाली. हळू. ठीक आहे. घ्या ती गोळी आणि मग हळू हळू डोळे मिटून स्वस्थ पडून राहा. ए सई अगं काही काय काही बोलू नको. डोळे बंद कर आणि शांतपणे पडून राहा. 5 मिनिटं. बरं ठीक आहे, 5 मिनिटं. ओके. पण 5 मिनिटांनी उठव बर का. नक्की. प्रॉमिस कर. प्रॉमिस. हो उठवते. प्रॉमिस. प्रॉमिस मोडायचं नाही बर का. प्रॉमिस मोडलं की पाप लागतं. तू तू असाच झोपणार आहेस? काय करावं या मुलाचं? जागेपण इतका मोठ्या आणि शहाण्या मुलासारखं वागतो की आपल्याला लहान होऊन हट्ट करावेसे वाटते. आणि झोपला की इतका लहान मुलासारखा होऊन जातो की आपल्याला लाड करत राहावं असं वाटतं. कुणीही प्रेमात पडेल याच्या. पण कुणी म्हणजे मी सुद्धा प्रेमात नाही आहे ना मी याच्या. तू 4 चौघांसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल.
अरे थांब ना, तू कुठे? अरे ताप आहे तुझ्या अंगात. मी डॉक्टरांना फोन करते, थांब. पण मग आधी रात्रभर सईच्या घरी. सईच्या घरी? अरे सईच्या घरी कशा जाईल तो? नाही नाही नाही, तो तिकडे नाही गेला. तो नरिमन पॉइंटला फिरत होता, मुंबई दर्शन करवत होता तिला. अरे रात्रीची मुंबई बघायला खूप मजा येते. ते पण काय करत असतील? लग्नाची बोलणी. अरे आयुष्यभराचे महत्वाचे निर्णय कसे तास 2 तासात घेता येतात का? त्यासाठी वेळ द्यावा लागतो, वेळ घ्यावा लागतो. तसे एकमेकांना वेळ देत घेत असतील. पण या निमित्तानं त्यांचं अजून घट्ट जमून आलं तर चांगलंच आहे की. जमणार जमणार, सगळं जमणार, नक्की जमणार, 100%. मला पण गार पाण्याच्या घड्या तयार करतो. मी पण डॉक्टर पटोलेंना फोन करतो. ताप जो उतरला नाही ना तर सरळ त्यांच्याकडे घेऊन जावं लागेल. अरे मामा तेवढी गरज नाही. अरे अरे काय गरज नाहीये. ठीक, चुप्प बैस आता, चल. अरे जरा गरम पाण्याने आंघोळ तरी करतो ना, बरं वाटेल. मी करतो तुझ्यासाठी गरम पाणी, तू झोप. झोप 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 झोप. पण काय विचार केला होता आणि काय होऊन बसलं रे? नाही नाही, पण आता बोलण्यात काय अर्थ नाही. वेळ आली की तो स्वतःहून सांगेल आपल्याला. झडत कशी नाही तुझी खोटं बोलताना? सर खरंच बोलतोय. आणि काल ऍक्सिडेंटही झाला जरा थोडा. हो ऍक्सिडेंट. हो हो, अरे काल एक ऍक्सिडेंट होता होता राहिला. पळून गेलास ना तू. पण एक लक्षात ठेवास, तुझी सुटका नाही. सर मी आता ना मी तुला एक गंमत पाठवतो, ती बघ. म्हणजे ना तुला दरदरून घाम फुटेल आणि तुझा नसलेला ताप सुद्धा ना खाडकन उतरेल. हा हॅलो. पाहिलेस का रे तुझे तुझ्या आजी बरोबरचे फोटो? वाचा बसली असेल ना तुझी. नाही नाही, काही हरकत नाही. हातपाय चालतायत ना, पण चटकन ऑफिसला ये. नाहीतर ही तुझी सगळी जी थेरं आहेत ना, ती मी मॅनेजमेंटला मेल करीन. नाही सर. सर प्लीज असं करू नका सर. ते तू ऑफिसला आलास ना की मग मी ठरवेन. चल निघ लवकर. हा, मी वाट बघतोय. हा शब्द जरी वापरलास ना तर बॅग फेकून मारी ना. काय आणलंस काय हे सगळं? हर हायनेस शकुंतला राजे यांचा खजिना. म्हणजे अगं माझी फलटणची मावशी आहे ना, तिच्या साड्या आहेत ह्या. प्युअर गोल्डच्या पैठण्या आणि शालू आहेत. हा, आता ती आहे बेड रिडन. तिला बेडवरून उठता सुद्धा येत नाही. तिच्या काय उपयोगाच्या, म्हणून मी घेऊन आले. मग तू ना ए बास, पुरे झालं तुमचं. तुम्ही दोघही जण गप्प बसा. एकतर मी एवढी मोठी हेवी बॅग उचलून घेऊन आले, त्याचं काहीच नाही तुम्हाला. चंदू सुद्धा दिसत नाहीये. चंदू कुठे आहे? चंदू काकांना मी सुट्टी दिली. केसाला बँडेज लावतं का कोणी? डॅडू तुला केस आहेत का? ए मग तुला कसं कळेल? नवीन जनरेशनच्या या अशा गोष्टी चालू असतात, तुला नाही कळणार. हे बघा सई, काय तू मम्मा, तुम्ही जरा फ्रेश होऊन जा ना. आत्ताच आला आहात ना. तुम्ही जा पटकन, मी मस्त ब्रेकफास्ट वगैरे ऑर्डर करते. आपण खाता खाता बोलूया. जा जा जा. मी ना नंतर तुम्हाला ट्रेप बँडेज दाखवते. मी आणते बॅग. तू जा जा जा. खरंच दाखवते. बाय बाय बाय. आदित्य, तुझ्या बँडेजने आज वाट लावली असती.
बोल. अरे तू फोन कट का करतोयस? तू बरा आहेस ना? आणि कुठे आहेस आता? रिक्षात आहे. तू अजून घरी नाही पोहोचलास? पोचलो, परत निघालोय. का? ओके, तू डॉक्टरांकडे चाललायस का? डॉक्टरकडे नाही चाललोय मी. मग कुठे चाललायस तू? ऑफिसला चाललोय. ऑफिसला? अरे पण आज संडे आहे. हे बघ सई, आपण काल दिवसभर जी मजा मारली ना, त्याची शिक्षा म्हणून ऑफिसला जायला लागतंय. नियम मोडून नाही, मन मोडून, जीव तोडून जगणारा माणूस आहे. चौकटीच्या बाहेर येणं सोपं असतं सई, चौकटीच्या बाहेर जगणं फार अवघड असतं. मला खरंच वेडेपणा करायला आवडेल, पण तो परवडणार नाही. हे कळून चुकलोय मला सई. आपले रस्ते वेगळेत आणि तुझ्या रस्त्यानं चालणं मला नाही जमणार, कधीच नाही. करताना तो तुम्हाला आज ऑफिसच्या कामात करायचा आहे. तुम्ही खरेपणाने हे सगळे जे रिपोर्ट्स बनवलेत ना, ते माझ्या सांगण्यावरून आता तुम्हाला बदलायचं. सॉरी सर, हे मला नाही जमणार. का नाही जमणार? कारण हे चूक आहे. तसं असेल तर मला मॅनेजमेंटला रिपोर्ट करावं लागेल. कारण ऑफिस आणि काम सोडून काल त्या पोरी बरोबर तुम्ही जो गुलछबूपणा केलाय ना, त्याचे फोटो छापून मी कंपनीत लावतो. हो, तेही चुकीचंच आहे ना. त्याच्या तब्येतीची, अरे जाताना तापानं फणफणला होता तो. आता काम असून सुद्धा तो कसं करणार आहे कुणास ठाऊक. हो, पण मलाही काळजी आहे. पण आदित्यने ऑफिसमध्ये तब्येतीविषयी काही सांगितलं नसणार. तुला माहिती आहे तो कसा आहे ते. मगापासून मी त्याला फोन करतोय पण फोन उचलत नाहीये तो. आताही फोन उचलत नाही तो. फोन बाजूला ठेवून काम करत असणार. ती दादाची शिस्त ना कधी कधी अशी नडते. मला असं वाटतं भाई, आपण ऑफिसमध्ये जाऊया सर. अरे बंधू थांब. अरे आपण आदित्याला किती सांगितलं तरी तो आपला ऐकून घरी येईल का? ओ मैडम, ओ मेम साहब, कहाँ जा रहे हो? मुझे अंदर जाना है, एक फ्रेंड है, उससे मिलने जाना है. ऐसे अलाउड नहीं है, बिना परमिशन वाके कोई अंदर बाहर नहीं जा सकते. भैया बस 2 मिनट का काम है, 2 मिनट का. अरे 2 मिनट वा हो या 4 मिनट वा, अंदर नहीं जा सकते. चलो उधर जाओ. लवकरात लवकर काम संपवतो आणि मग घरी जाऊनच जेवतो. सर, खरं म्हणजे आज तुम्ही कामावर यायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे हे झोलवालं काम तुम्हाला करावं लागलं नसतं ना. दादा, माझीच चूक होती. सलग 2 दिवस दांडी मारली आहे, म्हणून आज यावंच लागलं. आज नाही तर उद्या हे काम मला करायला लावलंच असतं त्याने. हो सर, पण तुमची तब्येतीचा त्रास सहन करेन हो मी, पण हा जो खोटेपणाचा त्रास आहे ना, आज रात्रभर मला झोप नाही लागू देणार आहे. हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. तुमच्या खरेपणाची मेहनत मी फुकट जाऊ देणार नाही. संडेला कोण काम करून घेतो आपल्या एम्प्लॉईज कडनं? दादा तुम्हीच सांगा, हे बरोबर आहे का? बरोबर आहे मॅडम तुमचं. अहो पण इथले सगळे बॉस असेच आहेत. खऱ्या माणसाची वाट लावायची आणि खोटं काम करून पोट भरायचं. कुठे बसतात कुठे तुमचे बॉस लोक? एकेकाची कॉलर धरून त्याला इथे आणते आणि लाईनीवर आणते. सर कुठे ते जोशी, कुठे सांगा मला. सई, बास. हो, तुझे काही आतापर्यंत केलंयस ना ते इनफ आहे. आता अजून काही केलं नसतं माझी नोकरी जायलाच यांची नोकरी घालून बसशील तू. अहो साहेब, तुम्ही माझ्या नोकरीची फिकर करू नका हो. तुम्ही तुमच्या तब्येतीची फिकर करा. तुझी गर्लफ्रेंड ना? अरे लाज लज्जा असावी रे एखाद्याकडे, पण नाही. दांडी मारून ऑफिसची कामं सोडून फिरलास तिच्या बरोबर आणि आता डायरेक्ट तिला ऑफिसमध्ये बोलावलंस.
सर अरे ही कंपनी आहे, ऑफिस आहे आपलं. एखादी बाग किंवा चौपाटी नाही गर्लफ्रेंड बरोबर भलते सलते चाळे करायला. पोट भरतं आपलं या कामाने, घर चालतं. निदान या जागेचा तरी मान ठेवा. हे बघ, हे जमणार नसेल ना तुला तर इथून चालतं व्हायचा. मी काहीही चुकीचं केलं नाहीये. आदित्य कुठे आहे? अहो आप्पा, आदित्य कामावर गेलाय. मग त्याला तातडीनं बोलवून घ्या आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा. आप्पा तुम्हाला काय होतंय का? आम्ही आहोत ना. मला काही होत नाहीये, त्याला होत असेल. हो आप्पा, हे काय बोलताय तुम्ही? आणि का कुणाचं त्याच्या विचाराने माझा जीव कावरा बावरा होतो. मला नक्की वाटेल तो संकटात आहे. बंधूने त्याला आपल्या भरोशावर सोडलंय. आपली जबाबदारी येतो. त्याला काही झालं ना तरी स्वतःला कधी माफ नाही करणार, कधी नाही. तुम्हाला जमणार नसेल तर मला सांगा, मी स्वतः जाऊन बघतो. आप्पा आम्ही आहोत ना, तुम्ही काळजी करू नका. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज को अपने नाम पे करने के सपने देख रहा हूँ. और यार तू मेरा नाम इस कंपनी से ही आउट करने की सोच रही है? नाही तसं नाही सर, मी फक्त याला धडा शिकवत होतो. अरे क्या धड़ा सिखवत होतो? तूने यार पानी का घड़ा है ना पूरा उल्टा कर दिया. साहेब आता करायचं काय? करने का क्या है अभी? डाल गड्डी में इसको, कर तक छोड़ते उसको. उसके यहाँ रहने का सबूत है सब मिटा देना, वरना ये ट्रस्टी लोग जो है ना हमारी छुट्टी कर देंगे. प्लीज प्लीज आज माझा त्रास अजून वाढवू नकोस. मी हा फिजिकल त्रास मी गोळ्या घेऊन घेऊन दूर करेन, पण ह्या त्रासावरती एकच इलाज आहे. तू आत्ता माझ्या नजरेसमोरनं जा प्लीज सही. अरे फोन वाजतोय. बंधू, सईचा फोन आहे. मग उचल ना. हॅलो सई, मी भाई मामा बोलतोय. हॅलो भाई मामा. आम्ही त्याच्या सोबत आहोत. उद्यापर्यंत ठणठणीत बरा होईल तो. ओके, प्लीज काळजी घ्या त्याची आणि कळवत राहा मला. हो हो नक्की कळवतो. सई, दुसरा फोन आलाय, मी फोन ठेवू? ओके ओके ठीक आहे ठीक आहे. टेक केअर, बाय. अरे बंधू, केवढा आलाय त्याला? अरे दादाचा फोन आलाय. बोमला आता. अरे 2 वेळा कट केलाय आणि आता तर व्हिडिओ कॉल केलाय. आणि आता समजा कट केला ना तो आकांड तांडव करेल. हो आदित्य. अरे आदित्य कुठे? ही फक्त रिकामी खुर्ची दिसते मला. काय चाललंय? दिसत नाही? एक मिनिट. हा आता दिसला? अरे आता हे भाईचे पाय काय दाखवतोयस? भाईचे ना पायच धरले पाहिजेत, म्हणजे तरी हा डबडा फोन रिपेअर करेल तो. आता तर आवाज पण गेला. हॅलो 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 दादा, आवाज गेला. हॅलो हॅलो काय दिसत नाही. हॅलो, आवाज पण गेलाय. हॅलो हॅलो. अरे आदित्य आला का? हो आला आला आला. बंधू मामा. हो आलो. म्हणजे आता या घराला आणि आपल्याला सावरून घ्यायला एका बाईची गरज आहे. नुसते बाईची नाही, सुनबाईची गरज आहे. नाही खरं आहे, पण आपल्याला काही आणि किती वाटलं तरी त्याचा काय उपयोग आहे का? कारण तापाने फणफणलेला आपला भाचा आणि डोक्याला ताप असलेला आपला दादा मामा.
यांच्या मनात काय येईल ना त्यावेळीच काहीतरी घडेल. त्यांच्याने काय होणार नाहीये. ते आपल्या भावी सुनबाईलाच पावलं उचलावी लागणार आहेत. खरंय, ती आपल्या पावलांनी या घरात यायला पाहिजे. आता कोण आलं? तुमची परमिशन असेल तर. अगं आमची का परमिशन नसेल? हे घर पण तुझंच आहे ना. तू सुद्धा आमचा एवढा विचार करतेस म्हटल्यानंतर आम्ही नाही कसं म्हणणार? हो पण तुझ्या घरी नाही, ते मी मॅनेज करेन. आज या घराला माझी जास्त गरज आहे. हट्ट करणं हा तुझा स्वभाव आहे. त्या कंपनीच्या माणसाला साधा धडा शिकवता आला नाही आणि मला हक्क शिकवायला लागलं. चालते बाई तू, मी जातो. कुठे निघाला तुम्ही? आप्पा, मी आली आहे ना. आता घरातून कुणीही बाहेर जाणार नाही. सईबाई, ये बस. होतेच कुठे तू? हा, तुला माहितीये ना, तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. मग तो चहा पिऊन दादा मामांना झाली ऍसिडिटी, म्हणून त्यांना सोडा आणून दिला. मग सोडा सोडा म्हटलं तर बंधू मामांनी त्यांच्या हाती सोड्याची बाटलीच सोडून दिली. बाटली फुटली, काचा काचा झाल्या सगळीकडे. मग त्या काचा आवरेपर्यंत जेवणाचीच वेळ झाली. अरे, खूप काम पडत असेल नाही तुला हे सगळ्यांचं? नाही हो अप्पा, या घरातलं कोणीही मला काहीही काम करू देत नाही. मी कितीदा म्हणत असते मला करू द्या, मला करू द्या, पण कोणी ऐकतच नाही माझं. म्हणजे त्या जेवणाची चव वाढणारच. आणि जेवणात सई बेटा, तू या घरची सून आहेस म्हणून हे घर सुखानं आणि आनंदानं भरून गेलंय. असंच सुख या घराला यापुढेही देत राहा. शुभम भवतु. त्या घरातल्या माणसांना आणि घराला सांभाळणं वगैरे वगैरे. नाही, ते सुनेचं नाटक मी फक्त आप्पांनी जेवावं म्हणून करत होते, बाकी की नाही. ओके, नाही माहिती आहे आम्हाला. आम्हाला सगळं माहिती. तुम्ही दोघं पण जेवून घ्या ना, मी आदित्यपाशी थांबते. हीच पाहिजे आपल्याला सून म्हणून. हिला दुसरा पर्याय असूच शकत नाही. हो ना, केवळ आदित्यशीच नाही तर आपल्या सर्वांची जुळवून घेते ती. हे म्हणजे पत्रिका न बघता 36 गुण जुळल्यासारखं आहे. उगाच जास्त कौतुक नको, नाही तर या सगळ्याला आपलीच दृष्ट लागायची. का नाही बोलत नाही माझ्याशी? मी वाईट मुलगा आहे का? नाही अरे आदित्य, तू खूप शहाणा मुलगा आहे. ठरवून सुद्धा वाईट वागू शकणार नाहीस, इतका गुड बॉय आहेस तू. बोल नाही माझ्याशी. आई बोल ना. बोलतीये ना, तुझ्याशीच बोलतीये मी राजा. आई
कुठं होते? कुठं लपलेली? बाकीच्या मुलांना असते नाही, माझ्याकडे काय? तुला ठसका लागला आणि तू ऐक असं ओरडलास ना की मी धावत धावत येते आणि हळूच तुझ्या पाठीवरनं हात फिरवते. खरंच? खरंच. आप्पांच्या मायाळू वागण्यात मी आहे, दादा मामाच्या कडक शिस्तीमध्ये मी आहे, बाई मामाच्या गमती जमतीमध्ये मी आहे, बंधू मामाच्या लाडी गोडीत सुद्धा मी आहे, पिंट्या मामाच्या रुसव्या फुगव्यामध्ये पण मीच तर आहे. ही सही तुझ्यासाठी बरोबर कायम असेल. हो मी तू इथं काय लिहिलं? तुला हाऊस नाहीये इथे येऊन बसण्याची. तुझी काळजी वाटते, तुला बरं नाहीये म्हणून मी इथे आलीये, कळलं ना? आणि त्यात जर का तुला असं वागायचं असेल तर मी तर काय? तर जाशील ना, जा ना. मग मी तेच तर म्हणतोय ना, जा ना घरात ना एकदाची. आता तर मी इथून जाणारच नाही. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून निघणार नाही. ठीक आहे, मग तू नको जाऊस तोपर्यंत मी आराम करणार नाही. होऊ दे मला अजून त्रास होते. सगळे इथं थांबू. आदित्य तू तुम्ही दोघांनी शांत व्हा आधी, शांत व्हा. तू बाहेर चल. बंधू मामा मी काहीच बोलले नाहीये. अगं तापामुळे त्याला काही कळत नाही तू काय बोलतोय ते, पण तुला कळते ना. तू चल ये बाहेर. बंधू मामा पण मुळीच नाही. आदित्य बरा झाल्याशिवाय, त्यांनी मला माफ केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ग सई, मी त्याला घरात यायला नकोय ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी इथेच दारात उभी राहील. हवं असलं तर या इथल्या कठड्यावर बसणार सुद्धा नाही, रात्रभर उभी राहीन, पण मी इथून जाणार नाही. सई असा वेडेपणा करू नकोस. मी करणार, कारण मला तेवढंच करतायत. वेडेपणा केला नाही तर ती सई बिराजदार कसली? माझं ठरलं म्हणजे ठरलं. आदित्य बरा झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. खरा काय ते हट्टी आहात तुम्ही दोघे, तू आणि तोही. त्रास आम्हाला नाही, तिला झालाय. तिला? हो सई. ती अजूनही इथंच आहे? हो, बाहेर दरवाजात उभी आहे. रात्रभर तिथेच उभी आहे बिचारी. बोल ना जरा तिच्याशी. कालपासून खूप वाईट वागवलंयस ते. तर भेट दिला, बोल तिच्या बरोबर. का माझ्या मागे 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 फिरतीयस? अगं मी तुला जायला सांगितलं होतं ना, मग का अजूनही इथंच उभी आहेस? काय आता इथं तुझं? तू इथे आहेस ना, म्हणून मी इथे. माझ्यासाठी एवढं करतेस तू? माझ्यासाठी काही करू शकतेस? हो, तू जर का माझे वाटेल ते हट्ट पुरवू शकतोस ना, तर मी सुद्धा तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकते. ठीक, मग माझ्यासाठी फक्त एक गोष्ट कर. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती हो.